नमस्कार, श्री स्वामी समर्थ। गुरुपुष्यामृत योग आलेला आहे 21 नोव्हेंबर 2024 या रोजी आणि त्याचा जे मुहूर्त आहे सकाळी 6:52 पासून दुपारी 3:34 पर्यंत गुरुपुष्यामृत योग असा हा मुहूर्त आहे, शुभ मुहूर्त आहे। तर गुरुपुष्यामृत योग म्हणजे पुष्य नक्षत्र हा पूर्ण नक्षत्र जे 27 नक्षत्र आहे त्या 27 नक्षत्रामध्ये पुष्य नक्षत्र हा अतिशय शुभ मानला जातं आणि या पुष्य नक्षत्राला मांगलिक असं म्हणलं जातं, म्हणजे खूप शुभ मानलं जातं। म्हणजे या नक्षत्रामध्ये केलेले जे कार्य असतात ते तुम्हाला सक्सेसफुल बनवणारे असतात, ते चांगलं असणार आहे, ते लॉंग लास्टिंग असतात। तुम्ही जे काही कार्य करणार आहे तुम्हाला त्याच्यामध्ये सक्सेस करून व्हावंच लागतं त्यामध्ये। म्हणजे एवढं शुभ असं मुहूर्त आहे, त्यामध्ये कोणताही तुम्ही व्यवसाय सुरू करणार आहे, कोणतीही वस्तू तुम्ही घेणार आहे तर ते जास्त वेळेपर्यंत तुमच्यासोबत राहत असते। त्यामुळे आणि जो पुष्य नक्षत्र गुरुवारी जर आला चंद्रोदयाच्या वेळेला तर त्याला गुरुपुष्यामृत योग असं याला म्हणलं जातं। एवढं शुभ असं हा नक्षत्र आहे, असं योग आहे। त्यामुळे तुम्ही गुरुपुष्यामृतच्या दिवशी बघा, तुम्ही प्रत्येक दुकानामध्ये खूप लोक गर्दी करत असतात आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे की हा वर्षातून फक्त 3 किंवा 4 वेळा येत असतो गुरुपुष्यामृत योग, म्हणून याचा महत्त्व अजूनच जास्त वाढलेलं आहे। त्यामुळे आता आपल्याला खरेदी तर करतो, पण काही जणांना हेच माहिती असतं की गुरुपुष्यामृतच्या दिवशी आपल्याला काय खरेदी करायचं आहे आणि काय खरेदी नाही करायचं आहे। तर सर्वात आधी काय करायचं आहे, आपल्याला खरेदी काय करायची आहे, तर या दिवशी आई लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो। आई लक्ष्मी आणि त्या गुरुवार आहे म्हणजे आपल्या गुरूंचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो। आई लक्ष्मी आणि भगवान विष्णू आहे त्यांचा सुद्धा आपल्याला आशीर्वाद मिळत असतो आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी वाढत जाते, कारण की आई लक्ष्मीचा आशीर्वाद असतो। आर्थिक चणचण कधीही आपल्याला भासत नाही। त्यामुळे काही वस्तू आहे जे खरेदी करणे तुमच्यासाठी खूप जास्त फायदेशीर ठरणार आहे। तर काय खरेदी करायचं आणि काय नाही करायचं ते आपण बघूया। पुष्यामृत योग मध्ये आपण बघत असतात जे सराफ दुकान असतात, म्हणजे जे सोन्या चांदीचे जे दुकान असतात, ज्वेलरी शॉप्स असतात, त्यावेळी खूप गर्दी असते, कारण सोना म्हणजे आई लक्ष्मीचा प्रतीक असं म्हणलं जातं। सोना चांदी हा गुरुचा प्रतीक, शुक्र म्हणजे आई लक्ष्मीचा प्रतीक असं म्हणलं जातं। त्यामुळे सोना खरेदी करणे, चांदी खरेदी करणे, हिरे खरेदी करणं हा शुभ मानला जातं या दिवशी। आणि जेव्हा तुम्ही खरेदी करणार आहे या नक्षत्रामध्ये, या योगामध्ये तुम्ही खरेदी करणार आहे, त्यानंतर आपल्याला घरी आणून त्याची पूजा करायची आहे आणि नक्षत्र संपेपर्यंत ते आपल्या देवघरामध्येच ठेवायचं आहे। आणि दुसरा पॉइंट आहे की यावेळेला आपण गुंतवणूक करू शकतो, कारण हा शुभ वेळ आहे, शुभ मुहूर्त आहे। म्हणजे तुम्हाला काही इन्व्हेस्टमेंट करायची आहे, तुम्ही सोन्यामध्येच इन्व्हेस्टमेंट करा, ते खरेदी करून हिऱ्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा, स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करा, कुठेही तुम्हाला एखादी जमीन घ्यायची आहे, प्लॉट घ्यायचा आहे, घर घ्यायचं आहे, त्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट पर्पजसाठी हा खूपच शुभ मानला जातात। त्याच्यामुळे या दिवशी तुम्ही कोणत्याही वस्तूमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता। पॉइंट आहे आपल्याला या दिवशी आपण कोणताही नवीन घर खरेदी करू शकतो, नवीन प्लॉट खरेदी करू शकतो, किंवा तुम्ही एखादं घराचं बांधकाम जर करत असाल तर त्या बांधकाम या दिवशीपासून, या योगापासून तुम्ही त्या कामाची सुरुवात करू शकता। इन शॉर्ट मध्ये तुम्ही कोणता एखादा नवीन बिझनेस चालू करायचा आहे तर या दिवसापासून त्याचा तुम्ही स्टार्टअप करू शकता। म्हणजे कमीत कमी त्याला पायात तरी तुम्ही घालू शकता, काही ना काही त्याला स्टार्ट ज्याला म्हणतो ना आपण, सुरू या योगापासून तुम्ही करू शकता। त्यासोबतच तुम्हाला एखादं घर खरेदी करायचं आहे, गाडी खरेदी करायची, या दिवशी खूप जण गाडी, 2 व्हीलर 4 व्हीलर अशा जे वाहन वगैरे आहे ते सुद्धा खरेदी करतात। आणि तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या घराची वास्तुशांती आहे, तर वास्तुशांती सुद्धा असे जे शुभ असतात ना, ते सगळ्या या गोष्टी आपण या दिवशी करायचं चांगलं असतं। ते खूप जास्त तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे, ते काम तुम्हाला लॉंग लास्टिंग तुमची सोबत राहणार आहे, यामधून तुम्हाला काहीच नुकसान होणार नाही। आता तुमचा एखादा बिझनेस आहे आणि त्या बिझनेसमध्ये तुम्ही काहीतरी नवीन जर करायचं असेल, काहीतरी ॲड ऑन करायचं आहे, किंवा एखादं मोठं डिसिजन तुम्हाला घ्यायचं असेल तर या वेळेला तुम्ही त्या डिसिजन घेऊ शकता, जे की तुम्हाला पुढे जाऊन ते चांगलं फायदा ठरणार आहे। त्यानंतर गुरुपुष्यामृत योगला म्हणजे काय आहे आपल्याला की या दिवशी तुम्ही सर्वात महत्त्वाचा, ज्यांना असं वाटतं ना की आपल्याकडे पैसा टिकत नाही आहे, लक्ष्मी टिकत नाही आहे, आपल्याकडे बरकत नाही आहे, पैसा भरपूर येतो पण राहत नाही आहे, किंवा आर्थिक प्रगती होत नाही आहे, तर या दिवशी तुम्ही कुंकुमार्चन नक्की करा। ते तुम्ही 1 रुपयाच्या नाण्यावर सुद्धा करू शकतात आणि ते आपल्याला तिजोरीमध्ये आपल्याला ठेवायचं। आई लक्ष्मीची या दिवशी तुम्ही नक्की सेवा करा, जेणेकरून की आई लक्ष्मी प्रसन्न होणार आहे आणि तुमच्या घरी ते निवास करतील ती आई लक्ष्मी। तर या प्रकारे तुम्ही आई लक्ष्मीला प्रसन्न करू शकता, नाण्यावर तुम्ही कुंकुमार्चन करू शकता। त्यानंतर सर्वात महत्त्वाचा, आई लक्ष्मी कुठे वास करत असतात तर गायीमध्ये आई लक्ष्मीचा वास असतो। त्यामुळे गायमध्ये 36 कोटी देवांचा वास असतो, त्यामुळे गायीला या दिवशी गुळ खाऊ घाला,
जे हरभरा डाळ असतं, हरभऱ्याची डाळ, गूळ तुम्ही या दिवशी गाईला खाऊ घालू शकता, चारा खाऊ घालू शकता. या पद्धतीनं तुम्हाला जे झालं ते अन्नदान तुम्ही या दिवशी करा. या दिवशी अन्नदान वगैरे केलेलं सुद्धा खूप चांगलं महत्त्व आहे याचा. त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्हाला या दिवशी करायचं हा शुभ आहे. आई लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही या दिवशी आई लक्ष्मीची सेवा करू शकता. जसं की विष्णू गायत्री मंत्र आहे. आई लक्ष्मीसोबत भगवान विष्णूंना पण तुम्ही प्रसन्न करू शकता. विष्णू गायत्री मंत्र याचा जाप करा तुम्ही, 99 मंत्राचा जाप करा, कमलात्मक मंत्राचा तुम्ही हे करू शकता, कनकधारा ऐकू शकता, वाचू शकता. आई लक्ष्मीचं जे आवडता महालक्ष्मी अष्टक आहे ते तुम्ही म्हणू शकता, कुंकुमार्चन करू शकता. हे सगळ्या सेवा जे आहेत ते तुम्ही त्या दिवशी करू शकता आणि ते आई लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होणार आहेत. आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या की आपल्याला काय करायचं होतं, काय खरेदी करायची होती. आता आपण असे काही बघणार आहे की आपल्याला काय खरेदी नाही करायची आहे. खरेदी करायचं आहे म्हणजे असं नाही की मार्केटमध्ये गेलं काहीही उलटं सुलट जे दिसलं समोर ते घेऊन यायचं आणि आपण मग खुश होतो की नाही गुरुपुष्यामृत योगमध्ये मी हे आणलं ते आणलं. पण नेमकं खरेदी काय करायचं आहे या गोष्टीची माहिती असणं तितकंच महत्त्वाचं आहे. आता खरेदी काय नाही करायचं, आपल्याला कोणत्या गोष्टी खरेदी नाही करायची आहे ते आपण बघूया. सर्वात महत्त्वाचं, आपण जे काही खरेदी करणार आहे त्या दिवशी चांगलं खरेदी करतो. त्यामुळे या दिवशी कैंची खरेदी करणे, चाकू खरेदी करणे, असं काहीतरी सुई खरेदी करणे, असं जे काही आहेत ना निगेटिव्ह जे आपल्याला दाखवत असतात, इंडिकेट करत असतात. कैंची काय आहे, कट करते. ते रिलेशन असो, सक्सेस असो, फ्रेंडशिप असो, लव्ह असो, सगळे आपल्या ह्याच्यातून कट करायचं ते आहे. त्यामुळे ते अशा वस्तू, धारधार वस्तू आपल्याला नाही घ्यायचे, खरेदी करायचे. जसं की सुई झाली, ते पण एक चुभणारी, लोकांना म्हणजे त्रास देणारी असं आहे ना. सुया ज्याला म्हणतो आपण, सुई म्हणा, कैंची म्हणा, चाकू म्हणा, असे काहीतरी जे असतात ना धारधार टाईपमध्ये, त्या वस्तू निगेटिव्ह जे आपल्याला असं इळा जे आपण भाजी वगैरे कापतो त्या सगळ्या गोष्टी असं आपल्याला खरेदी नाही करायची आहे. दुसरा, या दिवशी आपल्याला जर तुम्ही खरेदी करायचं असाल, आता मी गाडी वगैरे घ्यायला सांगितलं, पण काही जण असं विचार करतात की नाही आपण सेकंड हँड घेऊन येतो. पण सेकंड हँड गाड्या, सेकंड हँड कोणतेही भांडे ज्या दिवशी तुम्ही खरेदी करणार त्या दिवशी अजिबात घेऊ नका. कारण दुसऱ्यांनी वापरलेली ती वस्तू म्हणजे त्यांचा कुठं ना कुठं तो गुड लक असो, बॅड लक असो, दुसऱ्यांची निगेटिव्हिटी पण आपल्यासोबत येऊ शकते, त्यांची पॉझिटिव्हिटी सोबत निगेटिव्हिटी सुद्धा आपल्यासोबत येऊ शकते. त्यामुळे सेकंड हँड वस्तू या दिवशी खरेदी करणे टाळा. हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. तिसरा, या दिवशी काहीतरी निगेटिव्ह जे की जसं की ब्लॅक कलर आहे, ब्लॅक कलरचे कपडे वगैरे आपण खरेदी करतो, ब्लॅक कलरची वस्तू, असे काहीतरी ब्लॅक कलर ज्यामध्ये असतात, काळा कलर जो की स्वतःमध्ये निगेटिव्ह आहे तो, तर अशा वस्तू अजिबात घेऊ नका. त्यानंतर चौथा पॉईंट आहे आपला की जे वस्तू चामड्याचे जसे चप्पल वगैरे आहेत ना ते निगेटिव्ह दिसत असतात, चप्पल वगैरे पण या दिवशी अजिबात घेऊ नका. तुम्ही चप्पल अजिबात घ्यायचं नाही, चामड्याचे चप्पल तर अजिबात घ्यायचं नाही. त्यानंतर एखादं भांडं वगैरे तुम्ही जर घेत असाल, कोणतीही प्रकारचे तुम्ही जर भांडे कोणतीही साईजमध्ये तर तुम्ही घेत असाल तर ते रिकामे आणायचं नाही. त्याच्यामध्ये काहीतरी बाजारमधूनच तुम्ही घेऊन त्यामध्ये भरून, जसं तांदूळ आहे शुभ मानलं जातं, तर तुम्ही जर समजा एक तांब्या घेतलेला आहे पितळाचा, स्टीलचा, काहीही घ्या तुमच्या ऐपतप्रमाणे, तर त्यामध्ये तुम्ही मार्केटमधूनच साखर किंवा तांदूळ त्याच्यामध्ये भरून आणायचं आहे. म्हणजे तो रिकामा आपल्याला आणायचा नाही, तुम्ही कोणतंही भांडं घ्या. चला, मला वाटतं सविस्तर माहिती मिळालेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. श्री स्वामी.